नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळात मराठी दिवस करण्यात आला आज साजरा. धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळ येथे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्रभा पुराणिक उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर अनेक मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि कुसुमाग्रज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शिवाय कार्यक्रमात मराठी कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण देखील करण्यात आले. कार्यक्रमासाठी क्युरेटर श्रीपाद नांदेडकर, व्यवस्थापक विकास कपोले, प्रकाश कुलकर्णी, सो वैशाली कुलकर्णी, सो राजेश्री भाडागे, सो रेणुकाताई शिंदे, सो सोनालीताई वाघ, भूषण बर्गे, परेश चंद्रात्रे, दुर्गेश जोशी, बाबूराव माडी आणि रसिक गायक व वाचनप्रेमी आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा वेळेस आज आपण राजभाषा दिवस लायब्ररी आपलं राजवाडे मंडळाच्या ग्रंथालयामार्फत आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिले. विशेष प्रमुख पाहुणे म्हणून पुराणिक सर उपस्थित आहे. मी भाग्यवान आहे की बाळासाहेबांच्या मुळे आणि डॉक्टर मुबशा यांच्यासोबत तात्यासाहेब शिरवाळकरांना भेटण्याचा योग मला नाशिक येथे आला होता. जवळपास 1-1.5 तास आम्ही सोबत होतो तात्यासाहेबांच्या. आणि अशा तात्यासाहेबांना आज आपण राजभाषानिमित्त नुकतंच दिल्ली येथे साहित्य संमेलन झालं. त्या साहित्य संमेलनात बऱ्याच लोकांनी मराठीबाबत पोहापोहा केला आणि नेमकंच केंद्र सरकारने आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव केला. अशा या दिनी आपण राजभाषा दिन आपण साजरा करत आहोत. मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. छोट्या कार्यक्रमात का होईना आपण सगळेजण इथे